गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी मुलांचं जे आहे ते आंदोलन सुरू होतं, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाला आता आदिवासी विकास मंत्र्यांनी भेट घेतली. त्याआधी या आदिवासी विकास मंत्र्यांसोबत काही विद्यार्थ्यांनी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. नेमकी चर्चा काय झाली तुमची या सगळ्या आंदोलनाच्या? जे 14-15 मागण्या आहे आमच्या, प्रत्येक मागणीवर अर्धा-अर्धा तास चर्चा झाली, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सुचवल्या, आम्ही काही गोष्टी सुचवल्या आणि पुढील 2 दिवसामध्ये आम्ही मार्ग काढतो असं ते बोलले. का 2 दिवसांचा का कालावधी घेतला? नेमकं कारण काय? त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या याद्या गोळा करणे, जे बोगस लोक आहेत त्यांच्या ज्या याद्या आहेत किंवा भरती कशी करायची किंवा दुसरे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे 14 मुद्दे त्याच्यासाठी त्यांना वेळ पाहिजे, कारण का तो एका विभागाचा विषय नाही. किती मुद्द्यांवर ही सगळी चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यावर सरकार अडून बसलं होतं आणि तुम्ही देखील सकारात्मक असण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या काय त्या सगळ्यामध्ये भूमिका होती? सरकार त्या जी-आरवर अडून बसलं होतं. तर जी-आर त्यांनी आज बोलले की रद्द करतो आणि बाकीचे जे इश्यू होती त्यांच्याबद्दल त्यांना एवढं गांभीर्य नव्हतं. तर आज त्यांना आम्ही ते पटवून दिले की हे का बरोबर आहे. तर त्याच्याबद्दल ते म्हणते का ते बोलले की आज 2 दिवसात आम्ही करतो असं. 2 दिवसाचा तुम्ही त्यांना वेळ दिलाय. जर 2 दिवसामध्ये सरकारने तुमचं ऐकलं नाही तर त्याच्या पुढची भूमिका काय असेल? त्याच्या पुढची भूमिका ही आम्ही जी आमची कोर कमिटी आहे, आंदोलन कमिटी किंवा महाराष्ट्रातले जे लोक आहे, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले, उदाहरणार्थ संगमनेर किंवा ठाणे किंवा असं उल्हासनगर, नाशिक, सगळ्या मुलांना विश्वासात घेऊन पूर्ण महाराष्ट्रातल्या त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल. आदिवासी विकास मंत्री नरहरी झिरवळ देखील या ठिकाणी आले होते. नेमकी त्यांचं काय म्हणणं होतं उपोषणाच्या बाबतीमध्ये? त्यांचं काय हे 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 जे मुद्दे आहेत हे पूर्ण महाराष्ट्रभर सर्वांचे मुद्दे आहेत. मग त्यामध्ये नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, उल्हासनगर असेल, संगमनेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, हा सर्व पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचा हा विषय आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर आम्ही आहोत. सर्व आमचं कोऑर्डिनेशन आहे. त्यामुळे आम्ही एका सुरात चाललेलो आहोत. आता एका मीडियावाल्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही दोघं बसणार आहोत, म्हणजे आम्हाला कितीही पिन टोचायचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही एका लाईनीत जाणार आहोत. त्यामुळं आंदोलनापासून भरकटणार तरी नाही आहोत. राहिला विषय आजच्या चर्चेचा, तर या चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सकारात्मकच आहे. फक्त विषय असा आहे की काही टेक्निकल बाबी असल्यामुळे आणि काही आम्ही नवीन बाबी त्यांना सुचवल्यामुळे त्या गोष्टींना थोडासा अवधी लागणार आहे. तर आम्ही 2 ते 3 दिवसात त्यांना वेळ दिला आहे. त्या गोष्टीत आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल 2 ते 3 दिवस. या चर्चामध्ये जरा आणि या विषयावर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहोत असं त्यांना सांगितलं. ज्यावेळेला ठोस निर्णय येईल त्यावेळेला आम्ही आंदोलन मागे घेऊ आणि जरी निर्णय नाही आला तरी याबाबत आम्ही ठोस निर्णय घेऊ असं आम्ही त्या मीडियाला पण सांगितलं. आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांची आता प्रकृती खालवत चालली आहे. त्यात तुम्ही 2 दिवसाचा अवधी मागितलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची या सगळ्यामध्ये अवहेलना किंवा त्यांना त्रास होतोय याची कल्पना तुम्ही मंत्र्यांना दिली का? त्यांनी पाहिल्यानंतर काय नेमके त्यांचं? आम्ही त्यांना सर्व मेडिकल इश्यू ज्या गोष्टी घडल्या आहेत, ज्या घडतायत किंवा ज्या पुढे संभावना आहेत त्या गोष्टींची, ती सर्व त्यांना आम्ही माहिती दिलेली आहे आणि ते स्वतः पण भेट देऊन गेलेले आहेत. आता या गोष्टींना किती गांभीर्याने घ्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. मग त्यात राज्याचे मुख्यमंत्री त्यांना मार्गदर्शन करणारच आहेत त्याबाबत आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब याबाबत सकारात्मक आहेत म्हणून ह्या सर्व गोष्टी होत आहेत असं मला वाटतं. त्यामुळे आमचे आदिवासी विकास मंत्री तसेच नरहरी झिरवळ साहेब या दोन्ही मंत्र्यांसोबत आम्हाला विश्वास आहे की या गोष्टी घडतील. त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही असं या ठिकाणी म्हणणं आहे. कारण आदिवासी विकास मंत्री हसले जाता जाता. त्याच्यानंतर नरहरी झिरवळ असे म्हटले की खाऊन उपोषण करा. उपोषणाला त्या अर्थ राहील का? कदाचित ते या गोष्टीवर आनंदी असतील की 2 दिवसांनी याच्यावरती तोडगा निघणार आहे. कारण की बघता गेले 14 दिवसामध्ये ते कधी त्यांना सुद्धा त्रास होत असेल की हे आंदोलन का चाललंय, कसं आहे, होत असेल. कारण ते सरकारमधले मंत्री आहेत आमच्या विभागाचे. पण कदाचित त्यांना असं वाटलं असेल की 2 दिवसांनी यावर तोडगा निघणार आहे, त्यामुळे ते सकारात्मक गोष्टी घेऊन गेलेले आहेत असं वाटतंय मला. त्यांना काळजी नक्कीच आहे. विद्यार्थ्यांची काळजी कदाचित असं मी म्हणू शकतो की त्यांनीच आग्रह धरला की आम्हाला विद्यार्थ्यांना भेटायचं आहे आणि त्यामुळे इथपर्यंत आले. त्यामुळे आग्रह धरला तुम्ही? हो. त्यांनी आग्रह धरला आणि आम्ही विद्यार्थ्यांचाही आग्रह होता. सर्व विद्यार्थ्यांचा आग्रह होता आणि त्यांनी आग्रह धरला की आम्हाला यायचं आहे म्हणून. ही सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आता विद्यार्थी देखील समाधानी आहे त्यांच्या बोलण्यातून वाटतंय. त्यामुळे 2 दिवसामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि जर तोडगा निघाला नाही तर मात्र उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जी आहे ती विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, मांजरी.